हे त्र्यंबक तालुक्यातील अंबई गाव। सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या गावावर वरुण राजाची नेहमीच मोठी कृपा। इथे धोधो बरसणारं पाणी थेट गुजरातला वाहून जायचं। मात्र जलसंपदा खात्यानं एमआय टँक बांधला आणि हे पाणी अडवलं। मात्र हे पाणी वापरलं जात नव्हतं। नेहमीच रडगाण, पाणी आहे पण वीज नाही। कालवे काढण्यासाठी खर्चाची तरतूद नव्हती। त्यामुळे पाणी उशाशी असूनही आदिवासी तहानलेला होता। त्याची तहान भागवण्यासाठी इथल्या टँक पासून पाणी पुरवठा करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे। धरणाच्या आजूबाजूला उंचावर 9 टाक्या बनवण्यात आल्या। मात्र या टाक्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनं एकाच पंपानं पाणी न सोडता त्यांच्यासाठी 9 स्वतंत्र पंप बसवण्यात आले। उंचावर टाक्या बसवल्यामुळे विजेचा वापरही कमी झाला आणि ज्या टाकीची समस्या निर्माण होते केवळ त्याचाच पाणी पुरवठा बंद होतो। एक पंप न करता या 240 हेक्टरचे 9 ग्रुप तयार करण्यात आले आणि 9 ग्रुपमध्ये 15 ते 30 HP पर्यंतचे पंप डिझाईन करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रायझिंग मेन देऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पोहोचवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात धरणांचा तालुका अशी ख्याती असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात 7 धरणं आहेत। त्यातून अगदी मुंबईपासून कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद पर्यंतच्या शहरांची तहान भागवली जाते। तसंच सिंचनामुळे शेती आणि कारखानदारी समृद्धी आली। मात्र या धरणांच्या उशाशी राहणारे आदिवासी या समृद्धीपासून वंचित होते। प्रचंड पाऊस पडूनही 1 ते 3 मीटर लाल माती मिश्रित मुरुम आणि त्याखाली सांधेविरहित पक्क्या खडकामुळे सर्व पाणी वाहून जात असल्यानं आदिवासींना तहानलेलंच राहावं लागत होतं। आता या थेट पाईपलाईन सिंचन पद्धतीमुळे नुसतं शेतीलाच नाही तर आदिवासी गावांना आणि पाड्यावरील सर्व कुटुंबांना थेट पाणी उपलब्ध होऊ लागलंय। आमच्या म्हाताऱ्या माणसाला पाणी येत नाही, काही नाही। मग पाणी आम्हाला जवळ असलं म्हणजे आमचा फायदा पडतो आणि शेतीचा फायदा पडतो। आता आम्हापाशी नाही शेती, गरीबापाशी पण यांच्यापाशी शेती आहे। मग त्यांची शेती पाणी असलं का मग त्यांची शेती चालते ना। पाणी आम्ही आणायला इरफळ जायचो, तिकडनं आडवून पाणी आणायचो, पण मग आता आलंय जवळ, त्याच्यामुळे मग आमचा फायदा झालाय। नेतोय आम्ही पाणी इथून जवळ, घराजवळ। शेतीचा फायदा झाला। इकडं जागा जवळच आहे, मग इकडं आम्ही पाणी वापरतो शेतीला। आमचा चांगलाच उपयोग झालाय पाण्याचा। आदिवासी विकास विभागाकडे सिंचनासाठी पैसा होता, मात्र आतापर्यंत राज्यात कुठेही अशा प्रकारे त्याचा वापर झालेला नव्हता। पाणी हवं असेल तर आदिवासी विकास, जलसंधारण, जलसंपदा, सहकार, विद्युत वितरण अशा अनेक खात्यांच्या परवानग्या मिळवाव्या लागतात। अशिक्षित आदिवासी कुटुंबांसाठी अशक्यप्राय असंच हे होतं। देवमोगरा संस्थेनं या सर्व विभागांशी समन्वय साधत जलसंधारण महामंडळाच्या मदतीनं सिंचनातून समृद्धीचं हे अभूतपूर्व काम केलं। आमच्या संस्थेचं आदिवासींना पाणी देण्यासाठी कारण म्हणजे हेच की त्यांचं राहणीमान सुधारावं आणि त्यांच्यामध्ये जे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।